सरकारचं शिष्टमंडळ सध्या जरांगेंच्या भेटीला आलेलं आहे। विखे पाटील सध्या जरांगेंशी चर्चा करणार आहेत। या चर्चेअंती जरांगे उपोषण करण्यावरती ते ठाम राहतात का की उपोषण मागे घेतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या भर उन्हामध्ये सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेत आहे। सरकारचं शिष्टमंडळ सध्या जरांगेंच्या भेटीला आलेलं आहे। मनोज जरांगेंच्या उपोषण स्थळी राधाकृष्ण विखे पाटील सरकारचा निरोप घेऊन आलेले आहेत। त्यांच्या हातामध्ये काही कागदपत्र आहेत, ते जरांगेंना वाचण्यासाठी त्यांनी दिलेली आहेत। या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी विजय चेडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, नक्कीच जर बघितलं तर सरकारचं शिष्टमंडळ आता अंतर्गत करायची पोहोचलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची घोषणा केली त्यानंतर 10 वाजेपासून बघितलं जरांगे पाटील तळतळीच्या उन्हामध्ये उपोषणाला बसले होते। त्या ठिकाणी मोठा पाठिंबा जो आहे तो समाजाचा त्यांना या ठिकाणी मिळत असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये अशी भूमिका जी आहे ती आता सरकारच्या शिष्टमंडळाने घेतल्याची पाहायला मिळते। त्याच पार्श्वभूमीवरती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सरकारचा निरोप घेऊन अंतर्गत दाखल झालेले आहेत आणि जरांगे पाटलांना आता त्यांनी लेखी स्वरूपाचा काय मसुदा आणलेला आहे हे देखील वाचून टाकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या काही कागदपत्र जे आहेत ते मनोज जरांगे पाटील वाचत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या मनोज जरांगे पाटील यांनी काल ज्या विविध मागण्या मांडल्या त्या मागण्या नेमकी कोणत्या होत्या त्याच्यावरती देखील आता चर्चा करण्यात आली। या बाबतीत सरकारने कोणकोणत्या मागण्यावरती सकारात्मक आहे या बाबतीत देखील आपण पाहिलं तर राधाकृष्ण विखे पाटील डाटा घेऊन आले, कारण काल अनेक ठिकाणच्या नोंदी बाबतीत मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप नोंदवले होते।